नमस्कार. मी ते खेकडे म्हणजेच कुल्ले घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. सर्वात अगोदर त्याचं वरचं कवर काढून घेते. त्यातली लाग काढून घेते. असा थोडासा कचरा असतो तो काढून टाकलेला आहे. आता मी अशा प्रकारे साफ करून घेते. पायाचे इथे बारीक बारीक असतात, त्यात काय नसतं खायला, पण ते कापून टाकते. अशा प्रकारे खेकडे साफ करून झालेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लाख वेगळे काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते फोडणीला. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. साफ केलेले खेकडे घालते आणि 2 मिनटं तेलावर परतून घेते. 4 कोकमं घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण लावून 5-10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे ती घालते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. ते खेकड्यांची लाग घालते आणि झाकण लावून पुन्हा 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढलेलं आहे. खेकडे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. कुल्ल्यांचं तोडाक तयार आहे. इथे मी मासे घेतलेले आहेत. मुडदुसे म्हणतात त्याला. त्याच्या बाजूचे सगळं कापून घेते आणि खवलं काढून घेते. डोक्याकडचा भाग कापून टाकते. शेपटीकडचा पण भाग कापून टाकते आणि 2 तुकडे करून घेते कढीसाठी. त्यातली गाबोळी पण काढून घेते. अशा प्रकारे मासे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे तळायसाठी ठेवले आहेत बाजूला. त्याला वरून चिरा पाडून घेते. अशा प्रकारे तळ्यासाठी थोडंसं कोकम आगळ, हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि माशांना व्यवस्थित लावून घेते. माशांना मसाला लावून झालेला आहे. इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. माशांना रवा लावून घेते व्यवस्थित. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तव्यावर मासे फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मासे फ्राय करून घेते. इथे कढीसाठी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. वाटप ग्राइंडरवरनं बारीक करून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. ते भांड्यात काढून घेते. बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि गॅसवर उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आल्याप्रमाणे मीठ घालते. मासे घालते. मासे शिजेपर्यंत कढीला उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. मुडदुशाचं हुमण तयार आहे. इथे सुकी करंदी घेतलेली आहे साफ करून. ती स्वच्छ धुवून घेते आणि तव्यावर सुकी भाजून घेते. सुंठा भाजून झालेली आहे. थोडंसं तेल घालते आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. चिंचेच्या भांड्यात कांदा, खोबरं आणि मिरची घालून मिक्स करून घेतले. लाल तिखट, एक हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरून. त्यात भाजून घेतलेली सुंठा घालते आणि सुंठांचे किसमूर तयार आहे.
आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.